हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर वातावरण तुम्ही बघाल तर खूप मस्त असं वातावरण आहे बघा, किती छान हिरवंगार झाडं वगैरे. आम्ही आलो एका गावामध्ये झाडं घेण्यासाठी, तर बघतोय आता झाडं मिळतात का इथे. मग कसले आहेत? हे कसले फुलाचं आहे का काय? हा, एक झोरा. झाडं घ्यायला आलोय आम्ही इथं. बघतोय आता बघा कशी छान झाडं आहेत, भरपूर हा नाही, आपल्या इथं गाडी तेवढे मोठे झाडं नाही जाणार. हे बघा, हे लिंबाच्या झाडाला बघा, लिंब आहे. लिंब आलेत. हळू 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 हळू. हा, लिंबाचं घे, पारिजातचं घे. हा, लिंबू पारिजातक. याचं आम्ही झाडं घ्यायला आलोय. त्या गावाचं नाव आहे वनवाशी. तर तिथे ना ही एक नर्सरी आहे. आणि जांभळाचं काय हे कसलं हो? ते पारिजातक बघा पुढे. नाही, हे कोणतं? एक झोरा आहे का? एक जोरा. तो एक घ्यायचा आहे. बघा, लिंबाच्या झाडाला लिंब आहे. इथून येतं नाहीच कसं ते. हा, हे नेतील ना, जर गाडी एखाद्याची आणि त्याला ह्या असलं म्हणून हे ड्रम आहे. चांगलं काढा. पारिजातक आहे ना? त्याला किती दिवसात येतील फुलं? त्याला एक लगेच येतील ना, सुरुवात होती एका वर्षात पुढचे येतील. म्हटलं चला सुट्टी होती तर झाडं तरी घेऊन येऊया. आणि झाडं आणल्यानंतर मग ते लावून पण दिले. तर ह्या नर्सरीमध्ये ना फळांचेच फक्त झाडं आहे, फुलांचे वगैरे नाही आहेत. हे फुलाचं का? फुलाचं. हां हां, हे बघा, हे शोचं झाड आहे आणि याच्यातलंच एक आपण सुद्धा घेतलंय, पण जरा लहान आहे साईज ना. याचे पानं बघा किती हिरवेगार आणि खूप मस्त असं झाड आहे. मस्त काळपट दिसतं. हा, काय हिरवगार छान दिसते. जमिनीतच लावू आपण, कुंडीत नाही लावायचं. बघा किती सुंदर पानं दिसतात. सोनचाफ्याचं झाड घेतलंय, प्राजक्ताचं घेतलंय, लिंबाचं घेतलंय. कडुलिंबाचं घ्यायचं होतं पण ते लहान होतं त्याच्यामुळे ते काही घेतलं नाही. एकदमच बारीक काडी होती आणि म्हटलं गाडीत नेता नेता ते झाड मोडून वगैरे जायचं, मग म्हटलं ते नंतरून घेईल. बेलाचं घेतलं, अशोकाचे 2 घेतले, 2 शोचे घेतले, असे 7-8-10 झाडं घेतले. आणि हे बघा आम्ही चाललोय आता घरी. तर हे गाव आहे ना खूप खड्ड्यामध्ये, आणि वातावरण तुम्ही बघाल तर इतकं छान आणि असं मस्त फ्रेश वातावरण आहे. तर हे मला म्हणे मस्त व्हिडिओ वगैरे बनव, तुला खाली उतरायचं आहे का जरा व्हिडिओ वगैरे काढायला. तर मी म्हटलं नका. आणि गाडीमध्ये बघा मागच्या बाजूला किती झाडं ठेवले, आणि आमची गाडी पण लहान आहे ना त्याच्यामुळं खूप झाडं बसत नव्हते. आणि खरं तर आम्हाला कडुलिंबाचं घ्यायचं होतं पण ते एकदमच बारीक काडी होती. तर मग म्हटलं जाऊ दे, पुढच्या वेळेस कुठे गेलो ना दुसऱ्या नर्सरीमध्ये का मग मोठंच झाड आणि व्यवस्थित आणू. अजून तर मला आहे ना असे शोचे आणायचे आहेत, त्याच्याच नंतर फुलांचे झाडं आणायचे, कारण माझ्याकडे भरपूर कमीत कमी 25-30 कुंड्या आहेत आणि त्या कुंड्यांमध्ये ना मला झाडं लावायचे आहेत. तर एक दिवशी ना JCBना सर्व माती वगैरे अशी मोकळी करून ठेवली आहे गेटच्या बाहेर, तर म्हणजे झाडं लावण्यासाठीच. तर आता दुसऱ्या दिवशी ना लगेच यांनी सकाळी सकाळी मजूर वगैरे सांगून आणि खड्डे खोदून सर्व झाडं लावून वगैरे घेतले. झाडांना खत पण घातलं आणि सर्व झाडंसुद्धा लावले. हा, ते आण दादा तेवढे बांबू. काय होतं, निरगुडीच्या काठ्या लावल्या का त्याच फुटू राहिल्यात. हे बघा, हे टगरीचं झाड दिसत नाही, ते निरगुडीच झाली त्याला. माती हा काठी लाव दादा. थांब जरा हे खत. सगळे आणले ते. झाडं लावले ना एवढे छान वाटू राहिले ना का खूप मस्त वाटतंय. आणि इकडे ना 2-4-6 दिवस झाले पाऊस सुद्धा पडत नाही. तर मग आज तर नाही झाडांना पाणी घातलं, पण दुसऱ्या दिवशी ना यांनी सर्व झाडांना पाणी घालून दिलं. हे बेलाचं झाड आहे, तर फळ येणारं बेल आहे. तिथे दुसरं बेल होतं पण मग आम्ही म्हटलं ना का फळ येणारच बेलाचं झाड लावूया. 2 केळीचे झाडं सुद्धा लावलेले आहे. पेरूचं झाड लावले 2 वर्षापूर्वी, तर त्याला पेरू येतात. आत्ता सध्या पण झाडाला पेरू आलेले आणि छोटे छोटे सुद्धा पेरू आले.
तर हे बघा हे शोचं झाड आहे, असे भरपूर शोचं एका कसलं तरी आहे, त्यांचे नावंसुद्धा नाही सांगता येते. तर चला मस्त झाडं लावून घेतले. त्याच्याच नंतर दुपारची वेळ होती, 2-2:30 वाजले होते आणि केंटची सर्व्हिसिंग करायची होती. तर केंटची सर्व्हिसिंग करणारे आले होते, त्यांच्याकडून यांनी ना सर्व केंटची सर्व्हिसिंग करून घेतली. आणि मी आपल्या एका सबस्क्रायबर ताईंसोबत फोनवरती बोलत होते. ताईंनी ना मला ईमेलला त्यांचा नंबर पाठवला होता. तर मग त्यांच्यासोबत मी गप्पा मारत होते. तोपर्यंत यांनी ना सर्व केंटची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली. पाणी चेक करून घेतलं, तर पाणी एकदम शुद्ध व्यवस्थित पाणी आहे, जसं आपल्याला लागतं आहे ना त्याच पद्धतीने पाणी ठेवलं आहे. आणि माझे ना घरातले सर्वच कामं आवरले होते. रविवारचा दिवस माझा पूर्ण असाच गेला, हे कामं कर ते कामं कर, भरपूर गप्पा हे ते असंच. पाणी कसं केंटचं असलं का मग टेन्शन नाही, पाण्या पावसात बाहेर जायची गरज पडत नाही. हे बघा इथे आम्हाला वानुळा आलाय का फणसाचा. हां, तर बघा किती छान पिकलेलं फणस आहे. तर आत्ता आहे ना यांनी हाताला तेल लावलं. त्यांना म्हटलं मी स्वयंपाक बनवते, तोपर्यंत ना तुम्ही मला फणसातले गरे काढून द्या, तुमच्या हातानेच म्हटलं फणस कापा. कारण कसं मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. ते बघा तांदळाचं पीठ भिजून ठेवले, तांदळाच्या भाकरी बनवायच्या आहे. आणि म्हटलं उगीच हात पण चिकट होतील. आज फणस कापलं नाही तर ते उद्यापर्यंत खराब होऊन जाईल, कारण खूप पिकलेलं आहे. आणि माझ्या दीदीला आहे ना आम्ही व्हिडिओ कॉलवर फणस दाखवलं, तर ती म्हणते पप्पा मला, तर म्हटलं बाळा आता तुला नाही, आता पुढच्या वर्षी तू आली का सुट्ट्यांना मग तेव्हा तुला देईल. तर हे बघा इथे ना यांनी ते कापायला घेतले आणि बघा किती मस्त असं पिकलेलं फणस आहे. हे बघा सगळी काढू का, ठेवू बाकीचं सगळं काढूनच ठेवायला. एवढं फणस यांनी काढलं, याच्यामध्ये बे आहे ह्या वाटीमध्ये, आणि हे एवढं फणस. माझी तुला गेला हां, फणस सारखे म्हणजे मला गर 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 गर. 2 आहेत ना, एकच आहे. एक नेला तोडून कोणीतरी, त्याला जॉईंट होता दुसरा. घ्या तोडून. अहो काय झालं, झाडाची फांती आहे ना एखाद्यानं तिकडं अशी केली आणि तोडून घेतलं. घ्या ना तोडून. फांती पान ओढलं असं. हां, 2 होते तिथं. हळूच हळूच 2 होते. त्या दिवशीच तुम्हाला मी दाखवलं ना. ताजं ताजं दिसायला सगळे झाडं व्यवस्थित दिसायला. आज कमीत कमी 7-8 दिवसानंतर आमच्या इकडे पाऊस पडला. एखादा तास पाऊस पडला, पण बघा किती पाऊस पडला आहे. तर मी ऑफिसमध्ये बसेल होते दुपारी जेवण करायला यायच्या आधी, तर थोडासा व्हिडिओ काढला. त्याच्याच नंतर दुपारी जेवण करायला घरी आल्यानंतर सुद्धा घरी व्हिडिओ काढला. तर बघा मस्त असा भरपूर पाऊस पडू राहिला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण छान म्हणजे शेतीसाठी. तर त्याच्याच नंतर इथे आपला मनी प्लांटचा वेल बघाल तर बघा कसा सुकत चालला, एकदम त्याचे पिवळे पिवळे पानं झाले, हळदीसारखे पिवळे पानं झाले. आणि त्या वेलाकडे बघितलं ना का इतकं वाईट वाटतंय. मग त्याच्यामुळे ना माझं कशात त्यांना लक्ष लागत नाही असं होतंय. तर बघा पूर्ण वेलाचे पानं पिवळे होत चालले. तर बघूया आता काय होतंय. तर मग अजून म्हटलं त्याला थोड्याशा मुळ्या फुटल्या ना तर मग मी लावून देणार आहे, पण तोपर्यंत असंच मी त्या बरणीमध्ये ठेवले. अजून तर काही थोड्यासुद्धा मुळ्या आलेल्या नाही आहे त्याला. तर बघा कसा पिवळा झाला आहे. आणि त्याच्याच नंतर इकडचे तुम्ही झाडं वगैरे बघाल तर खूप छान दिसतंय. गोकर्णीच्या झाडाला बघा फुलंसुद्धा आलेले आहेत. आपल्या इकडे किती पाऊस पडलाय सांगा. खूप खूप मुसळधार. किती दिवसानंतर आलाय, कमीत कमी 8-1 दिवस. 7वा दिवस आहे आजचा. 7 दिवसानंतर पाऊस आला. आम्ही दुपारचं जेवण करायला आलो. आत्ता हे जातील ऑफिसला आणि मी घरीच थांबणार आहे. ते मला म्हणे का तू आता घरीच थांब, जरा माझी तब्येत बरी नाही तर आराम करायला. किती वाजले? 3 वाजून 10 मिनिटं झाली. चला, आमच्या इकडे लाईटसुद्धा गेली आहे. लाईट तर सतत चालूच राहते लाईटीची. घेतले पैसे घेतले कोणाची? रेनकोट घाला. ती ऑफिसची छत्री ती पण घेऊन जा. मला काय करायचं मग तुम्हाला लागली तर. तांदूळ भरून ठेवायचे पावडर लावून.
तर चला आता ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.